आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळांना 174 कोटी 19 लाखाची प्रशासकीय मान्यता. पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. समोर आपण परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये येत्या 1ली ते 8वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे ह्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर, स्कूल बॅग उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने 174 कोटी 19 लाख 35,424 रुपयाचा प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण क्रीडा विभागाने 19 ऑगस्ट 2026 रोजी शासन निर्णय जारी करून या योजनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या येत्या 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षणाचा दर्जा व विद्यार्थ्यांना सुविधा देण्यावर भर, बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शाळेत आनंददायी व शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. विद्यार्थ्यांची 100% पटनोंदी, नियमित उपस्थिती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना यापूर्वी पाठ्यपुस्तके, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आहार तसेच विविध शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले शालेय दप्तर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 174 कोटी 19 लाखाचा निधी शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावास 174 कोटी 19 लाख 35,424 इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील येत्या 1ली ते आणि येत्या 6वी ते 8वी या दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ई-निविदेद्वारे खरेदी प्रक्रिया. मोफत दप्तराची खरेदी थेट न करता शासनाच्या प्रचलित नियमानुसार ई-निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने 1 डिसेंबर 2016 रोजी जारी केलेल्या शासकीय खरेदी प्रक्रियेत नियम व त्यानंतर वेळोवेळी जारी केलेल्या शासन निर्णयामधील अटी शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. ई-निविदामध्ये न्यूनतम दरधारक L1 याची नोंद शासनाच्या प्रचलित नियमानुसार अंतिम करण्यात येणार आहे. दप्तराच्या किमतीमध्ये सर्वच खर्चाचा समावेश शासन निर्णयातील महत्त्वाच्या अटीनुसार स्कूल बॅगच्या निविदेतील किमतीमध्ये डिझाईन, पुरवठा, वाहतूक, ट्रान्सपोर्टेशन आणि GST यासह सर्व खर्चाचा समावेश असणे आवश्यक आहे. निविदाकारांनी ह्या बाबीसाठी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या किमती दाखवल्यास संबंधित निविदा विचारात घेतली जाणार नाही. निविदेची प्रारूपही तयार करण्यात येणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दप्तर पुरवण्यासाठी आवश्यक ई-निविदाची प्रारूप शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी तयार करावे आणि त्यास शासनाची मान्यता घ्यावी असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. निधी स्वतंत्रपणे वितरित होणार. या योजनेतील खर्च सन 2026-27 या आर्थिक वर्षातील उपलब्ध तरतुदीतून भागविण्यात येणार आहे. यासाठी निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा लागणार असून त्यानंतर निधी वितरणाचे आदेश स्वतंत्रपणे जारी केले जाणार आहे. 13 फेब्रुवारीचा निर्णय अधिक्रमित. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्याबाबत 13 फेब्रुवारी 2026 रोजी देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यता अधिक्रमित करून आता मोफत स्कूल बॅग पुरवण्याच्या प्रस्तावाला नव्याने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. थोडक्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील येत्या 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग देण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या बाबतीत मोठी सुविधा मिळणार आहे. 174 कोटी 19 लाख रुपयाचा प्रशासकीय मान्यतेनंतर आता ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष दप्तर वितरणाची कारवाई पुढे होणार आहे. शासन निर्णय 19 ऑगस्ट 2026 संकेतांक क्रमांक दिलेला GR पाहूया. हा महत्त्वपूर्ण GR. हा GR अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक तिथून डाउनलोड करू शकता.